आजचा हा जो विषय आहे, ज्या विषयासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे, त्याची थोडक्यात प्रस्तावना या ठिकाणी करते। नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही सतत नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही सतत विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न विद्यापीठामध्ये उचलण्याचा सतत प्रयत्न करत असतो। कालांतराने मागच्या काही वर्षापासून आणि याही सिनेटमध्ये 1-2 सिनेटमध्ये आम्ही सतत असं म्हटलं होतं की विद्यापीठाचे उपकेंद्र हे विद्यापीठामध्ये जे 4 जिल्हे प्रामुख्याने येतात त्या 4ही जिल्ह्यामध्ये उपकेंद्र असावे, म्हणजे जेणेकरून भंडारा गोंदिया या भागातनं जे विद्यार्थी नागपूरला यायला ज्यांना त्रास होतोय त्यांना त्याचे उत्तर सहजरित्या मिळू शकतील। परंतु त्याच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, विद्यापीठाने आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या देखील। त्यानंतर आम्ही सगळ्या सिनेट मेंबर्सनी मिळून एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला की आम्हाला उपकेंद्र जर तुम्ही देऊ इच्छित नसाल किंवा ते देणं शक्य नसेल तर किमान आम्हाला सुविधा केंद्र तरी या विद्यापीठाच्या अंडर येणाऱ्या 4ही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना त्या सुविधा केंद्रांवर जाऊन आपापल्या ज्या काही अडचणी असतील, कुठले फॉर्म्स भरणे असू देत किंवा अन्य कुठल्या गोष्टी असू देत, या सगळ्या गोष्टी ज्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना नागपूरला यावं लागतंय त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये मिळतील अशा अनुषंगाने आम्ही प्रस्ताव ठेवला। तो सिनेटमध्ये पारितही झाला आणि त्या अनुषंगाने विद्यापीठाने येत्या 15 तारखेला 15 एप्रिलला सगळ्या आपल्या नागपूर विद्यापीठाच्या अंडर येणाऱ्या 4ही जिल्ह्यांमध्ये 4 उपकेंद्रांचं आपण निश्चित केलं आहे। काटोलला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये, भंडाऱ्याला आहे, गोंदियाला आहे आणि वर्धेला आहे। तर या 4ही ठिकाणी उपकेंद्रांची निर्मिती होणार आहे, त्याचे उद्घाटन 15 तारखेला होणार आहे। त्या संदर्भात पूर्ण डिटेल माहिती आजच्या या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मिळेलच। हा प्रस्ताव रोशनीताई यांनी सिनेटमध्ये मांडला होता, त्या या संदर्भात डिटेल माहिती आपल्याला देतील। मी एवढी प्रस्तावना करते आणि थांबते। नमस्कार। नागपूर विद्यापीठाच्या 100व्या वर्षाच्या शताब्दीच्या काळामध्ये प्रथमच बाहेरून जिल्ह्यातून मी पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेली आहे आणि 1 नोव्हेंबर 2023च्या अधिसभेच्या सिनेटमध्ये मी पहिलाच प्रश्न ठेवला की प्रत्येक वर्धा, गोंदिया आणि भंडारा या 4ही जिल्ह्यामध्ये उपकेंद्र सुरू करावे ही विनंती केली। त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, त्या प्रश्नामध्ये एक समिती गठीत करण्यात आली। त्या समितीच्या वारंवार बैठका झाल्या। 2025 व 2026च्या अर्थसंकल्पनेच्या दिवशी प्रामुख्याने या वैशिष्ट्याला म्हणजे या प्रश्नाला नवीन एक दिशा मिळाली। त्या अर्थसंकल्पनेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुविधा केंद्राला 25 लक्षाची तरतूद करण्यात आली आणि 8 मार्च 2025 या अर्थसंकल्पनेच्या दिवशी जागतिक महिला दिवस सुद्धा होता। त्या सिनेटमध्ये अर्थसंकल्पनेमध्ये मी विनंती करून अध्यक्षांना 15 एप्रिल ही तारीख निश्चित त्या दिवशी घोषित करण्यात आली आणि तेव्हापासून सतत कार्यकाळ या सुविधा विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे प्रयत्न होईल ते सुविधा केंद्रामध्ये देईल। या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुविधा केंद्र सुरू करणार आहे 4ही जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येक कामासाठी नागपूर विद्यापीठामध्ये यावे लागते। त्यांना वारंवार सगळे कामे नागपूरला आल्याशिवाय होत नसते। एक वेळा अर्ज भरण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला डुप्लिकेट मार्कशीट घ्यायची असेल तर एक वेळा अर्ज भरण्यासाठी यावे लागते आणि काही विद्यापीठाच्या नियमानुसार 15 दिवसांनी त्याला डबल मार्कशीट घेण्यासाठी वर्धेवरून नागपूरला यावे लागते। यासाठी त्याचा वेळ व पैसा सुद्धा खर्चित होतो। या उद्देशाने प्रत्येक वर्धा, गोंदिया, भंडारा आणि काटोल या जिल्ह्यामध्ये सुविधा केंद्राची सुरुवात 15 एप्रिल 2025ला सुरू होणार आहे आणि त्या दिवसापासून सक्रिय विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या जाईल आणि त्यांचा वेळ व पैसा सर्वही गोष्टी आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, त्या सुविधा केंद्रावरच सुधारल्या जाईल। एक गोष्ट याच्यात प्रामुख्याने ॲड करायची आहे। आम्ही सतत गरुड झेप नावाची विद्यापीठाची एक पुस्तिका आहे ती सुद्धा या ठिकाणी आणली आहे।
त्यामध्ये विद्यापीठाच्या जेवढ्याही योजना आहेत ज्या विद्यार्थी हिताच्या आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असणारे बस पास असो किंवा अन्य अजून कुठल्या योजना असो, तर त्या योजनांना घेऊन आत्ताचा जो कुलगुरू पदाचा कार्यभार मॅडम ज्या सांभाळतात आहे डॉक्टर माधवी खोडे मॅडम, त्या मॅडमच्या सक्रियरित्या त्यांनी आम्हाला या सगळ्या याच्यामध्ये सहकार्य केलं. त्याच्यामुळे 14 तारखेला एक ॲप आपण लॉन्च करतोय विद्यापीठाच्या अंडर. त्या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर सगळ्या विद्यापीठाच्या असणाऱ्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत सहजरित्या पोहोचू शकेल. हे एकत्रितरित्या त्याचं जे ॲपचं अनावरण आहे ते विद्यापीठात 14 तारखेला होईल आणि 15 तारखेला ज्या उपकेंद्रांचं उद्घाटन असेल त्या उपकेंद्रांच्या उद्घाटनामध्ये सुद्धा त्या ॲपची आपण सविस्तररित्या माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आपल्या नियोजनामध्ये आहे. आपल्याला माहीत असेल की जेव्हापासून सिनेटची इलेक्शन झाले आणि विद्यापीठात वारंवार कुलगुरूंची बदल सुरू होती, त्यामुळे विद्यापीठाच्या निर्णयावर खूप जास्त प्रश्न व्हायचे आणि आम्ही विद्यार्थ्यांमधून निवडून आलेले सगळे सिनेट सदस्य आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय होण्यासाठी खूप प्रलंब होत होता. पण यावेळेला रोशनीताईंनी आणि आम्ही सर्वांनी हा विषय लावून धरला की गोंदियाच्या विद्यार्थ्याला छोट्या छोट्या कामासाठी नागपूरपर्यंत यायची गरज पडायला नको आणि त्याचं काम त्याच ठिकाणी व्हावं, यासाठी हे उपकेंद्र होणं खूप आवश्यक होतं. पण ते सुविधा केंद्र का होईना, पण आज ते सुविधा केंद्र होणार आहे आणि 15 तारखेला त्याचं इनॉग्रेशन आहे. आपल्याला एक माहिती पूर्ण एक पत्र दिलं आहे. न्यू इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज वर्धा या ठिकाणी वर्धेचं उपकेंद्र असणार आहे. धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचं उपकेंद्र असणार आहे. सुविधा केंद्र असणार आहे, आपण त्याला सुविधा केंद्र म्हणतोय. जे.एम. पटेल कॉलेज जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा, इथे भंडारा जिल्ह्याचं हे सुविधा केंद्र आहे. आणि नबीरा महाविद्यालय काटोल या ठिकाणी नागपूर ग्रामीणचं हे सुविधा केंद्र येणार आहे. जे जे गोष्टी आपण नागपुरातील विद्यापीठांच्यासाठी आपल्याला कराव्या लागत होत्या त्या सर्व गोष्टी जवळपास त्या ठिकाणी सुविधा केंद्रात होणार आहे. आणि त्यासाठी निधी देखील सँक्शन विद्यापीठाने केला आहे आणि त्यासंबंधी त्या ठिकाणी कम्प्युटर, प्रिंटर, तिथला व्यक्ती, जागा याची सगळी निश्चिती झाली आहे आणि 15 तारखेला त्याचं रीतसर उद्घाटन होणार आहे. म्हणून आपल्यापर्यंत हा विषय पोहोचावा आणि आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट जावी, हा आमचा मानस होता. विद्यापीठाची सगळ्या गोष्टी आपल्याशी लपलेल्या नाही आहेत. वारंवार होणारे सगळे चेंजेस आपण बघतात आहे, पण यातून विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, त्यांच्यासाठी आपण काय सुविधा चांगल्या देऊ शकतो, यासाठी आम्ही सिनेट सदस्य लढत आहे आणि लढत आहोत. आपल्याला काही प्रश्न असेल तर विचारा. हे ऑनलाईन करणार आहे की मॅन्युअली याला ऑपरेट करणार आहे? मॅन्युअली. पण अजय चव्हाण सरांनी याच्यात एक मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहेत, त्यांनी देखील हे मंत्र पण विद्यापीठाने निमंत्रणाचं सगळ्यांना दिलेलं आहे. शेअर करून त्याच्यामध्ये ऑनलाईन हे ॲप ऑनलाईनचं एक भाग आहे आणि ऑफलाईनचं सुविधा केंद्र तसं नको जे माहिती ॲप जी आहे ती ऑनलाईन बेसिसवर आहे. त्याच्यावर सगळ्या आपल्याला ज्या काही माहिती आहे, योजना आहे, याची पूर्ण माहिती आणि ते काम आपल्याला ॲपद्वारे करता येणार. जे ऑफलाईन काम आहे त्यासाठी हे सुविधा केंद्र काम करणार आहे. कॉलेज टाईम ऑल वर्किंग अवर्स. या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या कोणत्या प्रश्नांना याचा लाभ घेऊ शकतात? म्हणजे जवळपास सगळे जे प्रमाणपत्र आहे, जवळपास जेवढे प्रमाणपत्र आहेत, ज्या प्रमाणपत्रांसाठी विद्यापीठात धाव घ्यावी लागते कॉलेज सोडून, ती मॅक्झिमम प्रमाणपत्र आपल्याला त्या सुविधा केंद्रात मिळणार आहे. तिथे केंद्र असेल, कम्प्युटर असेल, विद्यापीठाचा एक कर्मचारी तिथे असेल, एक पिऊन असेल, असं 2 लोकांचा स्टॉप त्यांना प्राथमिक स्तरात उद्या म्हणजे 15 तारखेपासून तिथे अवेलेबल राहणार आहे. आणि ह्या सगळ्या सुविधा तिथे त्याला ताबडतोब देण्याचा प्रयत्न आपण करणार. महत्त्वाचा प्रश्न असा आहे, एक करून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की योजना खूप येतात, सुविधा खूप येतात, पण काही दिवस चालतो मग नंतर त्या अंड्या बसतात असं चाललं, केंद्र बंद पडते किंवा केंद्र माणसं नाही येणार किंवा तिथे ऑपरेटर कोणी असतं. आता हे जे सूचना म्हणजे रोशनीताईंनी मांडलेला प्रश्न हा होता, तर आम्ही सगळ्या सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्याच्या आधारावर
म्हणजे